मग त्यांच्या इतका हुशार नाही का गरुड? गरुडाला का लावता येत नाही बुक्का? ब्रह्मांडाच्या मालकाच्या लक्षात आलं फैज घालण्यात मजा नाही. थोडासा आवाज, थोडासा. हे सभामंडपानं थोडंसं होतंय आणि त्यातली त्यात काय झालं, वातावरण सर्दीचं आहे ना, त्यानं पण कधी कधी होतं, याला सर्दी होती थोडीफार. चांगले आहेत ते साऊंड, जुबलीचे येतं. मला शिक्षण कमी आहे पण असं फिरू फिरू मी पण पाठ केली ती इंग्रजी थोडीफार. योग असा आला, देवानं लक्षात घेतलं आपण किती जरी उत्तरं दिले तर प्रत्युत्तर आपल्याला परत मिळणार आहे. भक्त कोणाला म्हणायचं? विनोद नाही सज्जनांनो. जगाच्या मालकानं लक्ष्मीला काहीच न बोलता दोन्ही डोळ्यातून पाण्याचे थेंब गालावर आले. आईसाहेबांनी हात जोडले. मालक, मी गरुडाला पाठवा म्हटल्यावर तुम्ही रडता? नाही लक्ष्मी, गरुडाला पाठव म्हणल्याबरोबर मी रडत नाही ग, पण त्या वारकऱ्याला बुक्का लावल्याशिवाय मला समाधानच नाही. त्या वारकऱ्याचं नाव होतं वारकरी बाबा श्रीमंत श्री चोखोबाराय. या विश्वाच्या पाठीवर भजन झाल्याच्या नंतर जर बुक्का लावायला चोखोबारायला कोण जात असेल तर पंढरपुरातला मालक जात होता बुक्का लावायची. ठीक आहे, आईसाहेबाने विचार केला आपले मालक भावनिक झालेत, आपण यांना काही शिल्लक बोलणं उचित नाही. पण बाईनं लक्षातच ठेवलं, बाई म्हणजे विटेवरच्या मालकीन, लक्षातच ठेवलं. भगतेच एके दिवशी यायचा भक्त किती त्याग येतो. बुक्का लावून आल्याच्या नंतर भगवंताची दुपारची जेवणाची व्यवस्था, वा छान आवाज, नैवेद्याची व्यवस्था झाली. भगवान जेवायला बसले. आईसाहेबांनी विचारलं, मालक एक विचारू? अहो, ज्या भक्ताला बुक्का लावायला जात असताना मी अडवलं तर तुमच्या डोळ्यातून पाणी आला, असा तो भक्त आहेच कसा? आहे कसा? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं त्याचं भक्तपण मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ज्यानं सृष्टी निर्माण केली. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडितो रे, हे 3.5 हाताची घरं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याच्याकडे त्याचं भक्तीचं टोक मोजण्यासाठी तराजू नाही. काय सांगू मी तुझ्याकडं? आपांपती भय निराती जायो, तरुवर शाखा भयंजनो, अभरो भयतति शाखा उन्मयो, नीती भयायन शास्त्र सुधो. पूर्ण समुद्राची शाही केली, जेवढे तरु असतील झाडं त्या फांद्यांची लेखणी केली, आकाशाची आणि पृथ्वीचा कागद केला तरी ते भक्तीचं औदार्य संपत नाही. आणि म्हणून मी त्यांना बुक्का लावायला जातो. मला दाखवता त्या भक्ताचं घर. भगवंतानं सांगितलं, गरुडा यांना घेऊन जा, चोखोबारायचं घर दाखवा. भक्त म्हणावे तयाशी. कोणाला भक्त म्हणायचंय? मोठा गंध लावतो म्हणून भक्त? गळ्यात माळ घालतो म्हणून भक्त? पांढरे कपडे घालतो म्हणून भक्त? पांढऱ्या कपड्यानं जर भक्ताच्या यादीत आला असता तर बगळ्याचा नंबर पाहायला लागला असता. सांगा, बगळ्याच्या पंखा इतके पांढरे कपडे कोणाची बायको होती? बगळ्यानं आंघोळ केलेली पाहिली का? बगळा का गावरान तू पण तांदळाचा भात खातो का? बगळा बारकाले उंदर खाय. कोणी दारे धरायला, मासे तर खातोच, पण दारे धरायला लागल्यावर ती पाणी भिजत असताना जे किडे येतात का महाराज, ते किडे पण बगळे. नांगरताना पण ती नवीन जमीन नांगरली ना, त्याच्या मागं बगळे. शेतकरी आहे मी, आहे का नाही? तुम्ही पुन्हा शेतकरी, तुम्ही काय पाकिस्तानमधून थोडेच आले, तुम्हाला माहिती आहे ना. पण काही 2-3% हरामखोर असे आहेत त्याला बांधच माहीत नाही. ते आयत्या ते साखरेच्या पोत्यातले मुंगळे 72च्या दुष्काळात त्याच्या बापानी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, यायला प्रॉपर्ट्या को म्हणतल्या. आपल्याला बाण माहीत नाही मुख्यमंत्र्याचा चुलता कुठला. आणि बायकोच्या फॅरन लवलीसाठीच नदीच्या कडीचं ढेलं इकलं. यायला काय माहीत होणार आहेत बांध? तुमच्या गावात नाहीत तशी माणसं, आमच्याकडे सांगायलो मी. 2 घंटे आपल्याला कशाला आगावपणा करायचा आहे का नाही?
एखाद्यानं जर आपल्याला घर राहायला दिला असेल तर त्याच्या भितडाला कुठं बी खिळे नाही ठोकायचे, ते काढून देत असते. 2 तासापुरतं यायचं गाव आपलं घर आहे, हिशोबात राहा. विठाला विठाला धवल कांती तेजो भयो साधुत्वस्ततेव चंबकास्विजायता क्रिया. पांढऱ्या कपड्यानं जर साधुत्व आलं असतं तर बगळ्याचा नंबर पहिला लागला असता. गंधानं जर साधुत्व आलं असतं तर आपण गंध कधी लावतो? कळाल्यावर. आणि कळायच्या आधी आपल्याला कोण लावते? आपली आई गंध लावते. वडील सात्विक असतील तर ते लावतील. वडील कधी कधी गंध लावत असताना नातवाला मुलाला गंध लावतील. कळायच्या आधी आपल्याला गंध नाही लावत नाहीत आपण. जन्माला आल्याबरोबर गंध असतो का? आपल्याला नाही. असे काही शेळ्याला बोकडे येतं, अशा काही शेळ्याला बोकडे येतं झाल्या झाल्या टिके. हो, आणि ते टिका बोकड्या 3-3 लाखाला इकतो. आणि त्यातली त्यात तो चंद्रा असला पाहिजे. मुसलमानाची माणसं हो, अहो 1.5 कोटीला बोकड्या इकला. 1.5 कोटीला बोकड्या. हो, आणि बरेच बोकडे असे डिजिटलवर चमकायले, त्याला चंद्री भेटणं. पाहुणे रावणे कदरले त्याचे, मोबाईल जाम झाले याच्या बायडाट्यानं, तरी कोणताच पाहुणा याला चंद्री देणं. आणि बोकड्या 1.5 कोटीला इकला. त्याच्या डोक्यावर असा चंद्र होता. चंद्र. ती मुस्लिम समाजाची माणसं त्याला पैसे देतात. अहो गंधानं जर माणूस साधूच्या यादीत आला असता तर बोकड्याचा नंबर लागला असता. हाले माहितीत ना तुम्हाला? म्हशीचे पोर चंद्र हाल्या, चंद्रे चंद्रे हाले असते हाले. हे तिलकानं तुझा साधू नाही. आमची तर एक माणूस इतका गणगुळी लावायचा, इतका गणगुळी लावायचा, दाबू दाबू बुक्का बसायचा. इतका दाबू दाबू कपाळाला गल पडली, तो मंदिरात झोपल्यावर त्याच्या कपाळावर पुरं गोट्या खेळायची. आणि तो मटका लावण्यात 1 नंबरचा होता. मागच्या हप्त्यात मेला बघा. आमच्या गावातला आहे. तुम्हाला काय करायचं त्याच्यावर? तुमचं हीच काय लोक मी, ते आमच्या गावातला आहे. गल पडली गण लावू लावू गल गल गल, पण ते मटक्याच्या बुत्तीवर नंबर 1चा जात होता. काय किंमत आहे त्या गंधा? वरच्या अलंकाराला किंमत असते का? त्यानं साधूच्या यादीत येत असतं का? बाईनं कुंकू मोठं लावा का नवऱ्याला जास्त मानाव? हा, आहे का नाही? आमच्या इथली आमतिकी 1/2 किलो कुखाचं पिठलं करीत होती. ते तसं कोरडं बसत नाही ना, म्हणून 1/2 किलो कुंखाचं पिठलं करायची, कुखाचं पिठलं कपाळाला लावायची. 5 छटा कुखू. हो, आणि दाशाच्या बापाला म्हणायची तू पिठलं करण चपाती मला वाढ. अरे बापरे, म्हणलं हिला पैठणच्या तळ्यात टाका, हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत्यान. काय कामाचं मला सांगा. बाईनं कुंकू मोठं लावण्यापेक्षा आपल्या मालकाला काशीतल्या मालकापेक्षा पंढरपुरातल्या मालकापेक्षा मोठं समजावं. ही पतिव्रतेच्या यादीत आहे. पतिव्रतेच्या यादीत आहे. अंगावरचे पांढरे कपडे थोडी मळकट झाली तरी चालतील, गंध वाकडा तिकडा झाला तरी चालेल, तुळशीची माळ कमी अधिक ठोकर असली तरी चालेल, पण संप्रदायाचे नियम पाळतो त्याला वारकरी म्हणतात. विठाला विठाला. अशा नियमाच्या चौकटीत असणारी चोखोबर आहे. त्यांना बुक्का लावण्यासाठी पंढरपुरातला मालक आईसाहेबाच्या अंतःकरणात थोडासा संशय आला. स्त्री स्वभाव आहे, शेवटी लक्ष्मी जरी असेल तरी स्त्री आहे, स्वभाव येतो स्त्रियांचा. आणि अंतःकरणातला थोडासा भाव बदलला आणि लक्षात घेतलं ज्या चोखोबाला आपले मालक मानते ते चोखोबा आहेतच कसे बघायचे, दाखवा बरं मला सुद्धा तुमच्या भक्ताकडे येऊ द्या. तर देवाच्या लक्षात आलं जिच्या अंतःकरणात थोडीशी शंका आली अशा व्यक्तीला भक्ताकडे आपण तरी नेऊ नये. हो, नेऊ नये म्हणजे नेऊ नये. आणि आपल्या भक्ताला पाहण्यासाठी हिचं चित्त तरी कुठं स्थिर आहे? जवळी नाही चित्त. आणि कशाला घेऊन जायचं? मना क्षणाक्षणाला शंका हिच्या अंतःकरणात आपल्या भक्ताविषयी यायली, आपण नेऊच नाही. मग गरुडाला सांगितलं यायला घेऊन जा. गरुड घेऊन गेले. गरुडाने माणसाचं रूप घेतलं ना आवाज दिला, सोयराबाई, ओ सोयराबाई जी. महाराज कुठे गेलेत? सोयराबाईनं सांगितलं खाल्लाखाड्या गलीला मालकाच्या पोरीचं लग्न आहे.
म्हणजे ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला पण वारकरी बाबा मालक म्हणावं लागायचं. इतका काळ विचित्र होता, इतका काळ. आता काळ बदलला आणि मालकाच्या वजनात राहत होते हो, गडी गड्याच्या वजनात राहत होते. पूर्वीच्या काळात मालकाच्या वाड्यात बूट घालून गडी जातच नव्हता. आता बरेच गडी मालकाच्या खांद्यावर हात टेकीत आहेत. याचं कारण सांगू का? मालकच गाड्या कुंदीडीन पैसे घेतात. त्याच्यामुळं काही किंमत राहिली नाही ना, किंमत राहिली. आपोआपली प्रतिष्ठा आचारसंहिता सांभाळली की माणसाचं वजन वाढतंय. मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. भक्त कोणाला म्हणायचं सांगतोय? सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. आणि सासऱ्याला सून जर बैठकीतच सगळं देत असेल तर सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नसेल आणि तरी पण सासरा चुलीला पाय लावून शेकीत असेल तर अशा सासऱ्याच्या तोंडात पेटलेली धिलपी पुरी घालायची. पाप जर लागलं तर गिरगावचा बाळू फेडीन. आचारसंहिता आहे. इथं जुन्या माणसांना सगळ्यांना कळत असेल, तुम्हा सगळ्या लोकांना, जुन्यांना. तुम्ही तुमच्या लहानपणी गुरुजी दिसले की थांबत होते का? अशी बंग पळायची माणसं, बंग पळायची बंग. आता गुरुजीच म्हणते, ए बाळू चुना दिवर, दिवर बाळू चुना. मग बाळू लगेच चिकून मागच्या खिशातून काढतो, हो घ्या चुना. निदान तंबाखू खाणाऱ्यांनी चुना तरी स्वतःचा खाल्ला पाहिजे. चुन्या इतकं बेकार काहीच नाही. चुन्या इतकी बेकार घाण पण नाही. तुम्हाला सांगू का चुना किती बेकार असतो? उदाहरणार्थ मी तंबाखू खातो असं समजा तुम्ही, मी नाही समजिनार तरी पण पाप लागून. हो, संप्रदायात व्यसनाला किंमत नाही. मी जर तंबाखू खात असेल आणि माझा जर कान गुदगुद करायला असेल तर माझ्याकडं का तुराटीची काडी थोडीचे कान खाजवायला, हेच बोट, हा लगेच दुसऱ्या ठिकाणी नाही हात लाईत, नको कीर्तनात. आणि तंबाखू खाची सवय झाल्या मग ते बोट कशात घातलं? चुन्यात. आणि दुसरा म्हणला, ध्यान बाळू महाराज तुमचा चुना. मला नेमकी सर्दी झालेली होती. ते म्हणला, महाराज आम्ही चुना घेतो, तोंडातलं येतो राव, पण तुमच्या चुन्यानं तोंडातलं आलंच नाही, वरचाच थर गेला. आहे का नाही? पाया पडतो तुमच्या, तंबाखू खात जाऊ नका. पाया पडतो इतकंच घ्या आजच्या कीर्तनातलं. पाया पडतो, तंबाखू खात जाऊ नका. आणि खाचीच असल तर कोण्या हरामखोराचा चुना खात जाऊ नका. विठाला विठाला काय सांगू लागलो? गरुडाच गरुड गेले तिथं, आवाज दिला. वजनात राहत होती माणसं, अधिकारात राहत होती, महिमेत राहत होती. खाल्ला कड्या गडीला मालकाच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या मुलीच्या लग्नातलं सरपण फोडण्यासाठी माझे धनी गेलेत. धनी या शब्दाचा अर्थ कपाळाचा मालक. माझ्या माईंनो, नवऱ्याला धनी म्हणी जा, नवऱ्याला मालक म्हणी जा. पप्याचा बाप, यमुनीचा बाप, भाग्याचा बाप. तू का गुरख्याला बोलायली दोरके का काय तू? हो ना, असं बोलत असते तोय. हा काय चतुरान, काय मंजुळा येड्यावानी बोलती बाई तू अशी. मालक आमचे बाहेर गेलेत, वजनदार शब्दात. हो, धनी एवढ्यात बाजाराला गेलेत. हो, सुनेने सासऱ्याला कारभारी म्हणायचं पद्धत होती. काही भागात मामांजी म्हणण्याची पद्धत होती. मामांजी आत्ताच गेलेत, कारभारी आत्ताच पैठणला गेलेत. ह्या काय म्हणतात, म्हातारे आताच गेलं. तू या अंगावर भिताड पडन, झोपीत भिताड पडन. सासऱ्याला म्हातारा म्हणती, त्यानं कमिलेल्या मोरंडीतले गहू चपात्या चुरू खाली आणि त्याला म्हातारं म्हणायली. तुला नैतरपणीच मरण येईन. हा, पेटलेली चिमणी तू ह्या अंगावर पडन, घरात जळशील. घरात कशाला कीर्तन ऐकायचे? कशाला रामायण ऐकायचं? कशाला भागवत ऐकायचं? नुसते महाराज श्रीमंत करायचे, खपक्या पाकिट देऊ
आणि तुम्ही तसेच सोनाराच्या नळीवाणी फुकणे. विडाला 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 बायका म्हणत्यान मेला आमच्यावले नांगर फिरवायला. गळ्यात शपथ तुमचा आणि माझा काही भांडण नाही. मी काल इथं जवळच होतो गेवराईला, सकाळी परभणीला होतो. कशा करता इतकं बोलतो माहिती? या देशातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची बाई आहे, या देशाची स्त्री आहे महाराज, या देशाची स्त्री आहे. तुम्ही किती पुण्यवान आहेत सांगू तुम्हाला. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा आहे, 3 पानाचा पुरावा सापडला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज अधिकारी होते त्याबद्दल दुमत नाही, पण 36 वर्ष पंढरपुरातला मालक जर पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी थांबला असेल तर ही गिरिजा काकींची पुण्याई होती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नीची पुण्याई होती आणि ती माऊली तुमच्यातली एक आहे. इतक्या मोठ्या आहेत तुम्ही, इतक्या मोठ्या आहेत, इतक्या मोठ्या आहेत. म्हणून चुका करता कामा नये. गनिमत बालाजीचं मंदिर कुलूप लावलेलं असते म्हणून ठीक आहे, नाही तर ह्या मंदिरात गेल्यावर त्याच्या तोंडाला पेढा लावते. हो, आणि ही पेढा लावून दोरकी बाहेर गेली की मुंग्या बालाजीच्या तोंडात. हो, आणि लगेच येडा घालताना मागून पेढा चिटकी ती देव मागून खातू का काय करत्याल, काय मिळच नाही. हो काय शिमा. किती महाराज मेल्यावर सुधरायचं तुम्हाला? पहिली गोळी मला घाला, मरू द्या, काय ताण नाही. आता माझ्या पोरायला भरपूर आहे, त्याने एकाच रंगाचं पाणी प्यावन, ज्वारी बाजरीच्या भाकरी खावा, 2-4 पिढ्या संपत नाही त्याला. आमचे पोरांनी जर रंगारंगाचं पाणी पिलं तर आपल्या 13 रुपये राहणार नाही. नाही आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही का. महापोरग मला सांभाळणारच, नाही सांभाळलं तर त्याची सोय पठ्य पाहिन. हे मला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, तुमचं सांगायलोय. विठाला विठाला चोखं भरायचं काम, सरपण फोडायचं. लक्ष्मीने सांगितलं गरुडा चला खाल्ला कड्या आळीला कोणते मालक आहेत त्याच्या पोरीचं लग्न आहे, आपण बघू सरपण कोण फोडायले. 2.5 किलोची कुऱ्हाड, 2.5 किलोची, थोडासा आवाज, 2.5 किलोची कुऱ्हाड, खंटाळ लाकडं होते. संदेश कुऱ्हाडवरी जाची आणि कुऱ्हाड लाकडावर टाकत असताना हाडाचा पिंजरा असा गोळा व्हायचा, गोळा पोटपाठीत जायचं. लक्ष्मीनं दुरून ते सरपण फोडलेली, तासभर प्रक्रिया पाडली, सरपणाच्या दिलप्या गंजी लावून दिली आणि फाटका कपडा एक मालकाच्या दारात टाकला आणि गाडगं होतं जवळ असं ते ठेवून दिलं. अर्ध्या तासाच्या नंतर त्या हरामखोर मालकाची बायको बाहेर आली. उत्तरेश्वर बुवा तिनं 2 शिळ्या भाकरी आणि 7-8 दिवसाचं ताक त्या गाडग्यात टाकलं. हे डोळ्यानं लक्ष्मी पाहत होती, लक्ष्मी पाहत होती. घरी नेऊन दिलं ते, आवाज दिला, सोयरा, हे सोयरा, जी मालक, हे स्वयंपाक आणलाय सोयरा, ठेवा मधात. 5-6 दिवसाच्या ताकाला वारकरी बुवा महाराज आणि शिळ्या 2 भाकरीला मिष्टान्न नाव दिलं. काय महिमेत राहत होती लोक. येतो बरं मी, माझ्या भजनाची वेळ झाली. आणि मग चंद्रभागेच्या कडेला एक लिंब होता, त्या लिंबाला चोखा लिंब म्हणतात आणि त्या लिंबाखाली चोखं भरायचं भजन. 12 घंट्याचा प्रवास आईसाहेबाचा पंढरपुरातल्या मालकिनीचा, घरापासून सरपण फोडेपर्यंत. आणि सरपण फोडून पुन्हा घरी स्वयंपाक द्यायला, मग लिंबाखाली चोखं भराय भजन. मालक आले, बुक्का लावून गेले. मालकान पाहिलं तिथं बसली आपली मालकीन, म्हणून त्याला काय दिसत नाही. मुंगी के पाव में घुंगरू बाजी वही आल्ला सुनताय. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र देव भरलाय ना. त्याला काय तोंडागिंडाची पाठीची देवा नाही पाठ. हो, त्याला तोंडाचा संबंध नाही, पाठीचा संबंध नाही, पोटाचा संबंध नाही. सर्वत्र देव आहे. विश्वात यापून उरलेला आहे ते. कणाकणात अनुरेणुया. हो, काय काय सगळे याच्यात देव.
पाहिलं गरुडन लक्ष्मी, गरुडाला खुनिलं. ते म्हणलं मग काय चालतंय या निघणतन, बुक्का लावला निघून गेले. संध्याकाळी घरी आल्या, मालक आज लक्षात आलं तुम्ही चोखोबरायला बुक्का का लावता. देवाच्या लक्षात आलं एका दिवसाची प्रक्रिया पाहिली तिचं अंतकरण पाकुळले. गेल्या 35 वर्षाची चोखोबरायची सेवा आहे. सगळी जर सेवा पाहिली तर लक्ष्मीला सुध राहणार नाही, बेशुद्ध पडतील, बेशुद्ध. इतकी सेवा चोखोबरायची. आईसाहेबांनी माझ्या पंढरपुरातल्या मालकिनीनं मालकाला सांगितलं, मालक तुम्हाला एक विनंती करते, ज्याने अहोरात्र भजन करावा. 12 तासातला विषय बघितला. भजन आटोपल्याच्या नंतर सोयराबाईनं ताकण भाकरी आणली, ती पिली. ती पेत असताना विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं आणि थोडा वेळ लिंबाला टेकन देऊन बसले. तेवढ्या अवकाशात गावातून निरोप आला, चोखा. मी चोखा म्हणायलो, मला मना वाटत नाही तो शब्द म्हणून म्हणीन. एकेरी भाषेत एका मोठ्या व्यक्तीने आवाज दिला, हे चोखा. आमची मसोड मेली, गावाच्या बाहेर नेऊन टाक. तशीच मसड गाड्यावर लोटली आणि मंगळवेढ्याच्या बाजूला 2-3 किलोमीटर नेऊन टाकली. ही विटेवरची मालकीन पाहत होती. वापस आले, हातपाय धुतले, आंघोळ केली, पुन्हा कळसाल नमस्कार केला आणि पुन्हा भजनाला बसले. ही सगळी क्रिया पाहिली. आईसाहेबानं सांगितलं, मालक एक विनंती करू. ज्या चोखोबरायला तुम्ही बुक्का लावायला जात होते त्या चोखोबराविषयी माझ्या मनात शंका आली, मला माफ करा. पण त्या चोखोबरायला सरपण फोडायची वेळ येऊ देऊ नका. त्यांना पैसे देऊन टाका, काही द्रव्य देऊन टाका. देव काही बोलले नाही, काही बोलले नाही. महाराज भगवान काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी पण आई साहेबांनी सांगितलं, का हो तुमच्या मनानं काही करावा आणि आम्ही सांगितलेलं तुम्हाला करा वाटत नाही, द्या ना काही त्या चोखोबरायला 10-5 रुपये. भगवंतानं सांगितलं, सोयरा ज्याला काही जरी दिलं तरी ते घेतच नाही, याच्याकरता मी त्याला बुक्का लावायला जातो. याच्याकरता मी त्यांना बुक्का लावायला जातो. कोणाला बघतं म्हणायचं. आता बघा, माझ्या विटेवरच्या मालकिनीनं विटेवरच्या मालकाला सांगितलं, मालक तुम्ही इमानदारीनं देतच नाही, तुम्हाला देवाच वाटत नाही काही, देवाच वाटत नाही काही तुम्हाला. एक ऐकतं का मालक माझं? मला परवानगी देता का? मी देते चोखोबारायला, श्रीमंत मी करते. आयुष्यभर चोखोबाला कोणाची ढोरवळायचं काम पडणार नाही, कोणाचं सरपण फोडायचं काम पडणार नाही, रस्ते झाडायचं काम पडणार नाही. मी यथासांग कृपा करते आणि संपत्ती देऊन टाकते. जगाच्या मालकानं सांगितलं, तू जर माझ्या चोखोबाला संपत्ती दिली, तू जर माझ्या चोखोबाला संपत्ती दिली, तो जीवनभर तुझ्या शब्दाच्या पलीकडे मी जाणार नाही. जीवनभर गाण्यात सांगितल्यासारखंच वागन. नवरा माझ्या मुठीत ग. या ट्रॅक्टरवर गाणं ऐकलं तर मी, त्या ट्रॅक्टरवाल्याला लय नाद असतो, जोरात आवाज करायचा. त्याला असं वाटतं का बाकीच्या लोकांच्या कानाचे ऑपरेशन झालेत? असं वाटतं का त्याला? बरं, बाकीच्या ट्रॅक्टरवाल्यानं करू द्यावं, पण ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्यानं नाही मोठा आवाज केला पाहिजे. काय होतं माहितीये का, ती ट्राली उलथतीन, हे मुंडकच घेऊन कारखान्यात जातं. करा माप. काय पप्याची माय मोजी तू का आता? हा, ट्राली तर तिकडच पडली ना. इथं कोणी असेल ट्रॅक्टरचा ड्रायव्हर तर माफी मागतोय. कशामुळं माफी? राग येऊ देऊ नका. मी सुद्धा एक शेतकरी आहे, चांगल्या क्वालिटीचा शेतकरी आहे का नाही उतरेश्वर बा. हे असं जगा बांधावून शेती करीत नाही. येऊन बघा एखाद वेळेस माझ्याकडे कशी करतो. आहे का नाही लिपणे सर? हा, मस्त शेती करतो, छान. 15-15 फूट वाढलेल्या उसामध्ये शेतकरी राजाला बॅटरी नाही, पायात बूट नाही. त्याचा ऊस ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरनं जर व्यवस्थित कारखान्यात नेला तर त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. तहसीलदार जन्माला येईल. शेतकऱ्याचा ऊस जर व्यवस्थित कारखान्यात नेला आणि जाणून बुजून शेतकऱ्याचा ऊस जर रस्त्यात पालथा केला तर 42 पिढ्या ट्रॅक्टरच पुसशील. दोन्ही बाजू आहेत आपल्याकडे. राग येऊ द्या, काय त्याला ताने पुरावा आहे त्याला. सत्यत्वम मी मदो वय जायते शैवाम भयस्तते वचा यश शैवाम सत्यतो पुनितम अमरेंद्रास्तते वचा नैवम गांजा कसम लिखितम.
हे काय गांजा फुक्यान लिहिलं नाही ना. आपण केलेली सेवा सत्यत्वात जर उतरली तर इंद्राच्या पलीकडचं वैभव भोगशील, आणि तू केलेली सेवा जर असत्यात उतरली तर हलकटाच्याही पलीकडचं हलकट वैभव भोगशील. हा फार मोठ्या व्यक्तीचा पुरावा आहे. विठाला विठाला भगवंतानं सांगितलं लक्ष्मी वाटेल ते कर, तू बघ देण्याचा प्रयत्न कर. मला आनंद आहे माझे चोखोबा श्रीमंत केलेस तर. आईसाहेब चोखोबरायाकडे गेल्या आणि चोखोबरायाला सांगितलं, महाराज, अहो महाराज ऐकलं का? जी बाईसाहेब जी, लिंबाखाली लक्ष्मी आईसाहेब गेल्या सामान्य बाईच्या रूपात. अहो लक्ष्मी कोण्या बाईचं रूप घेतलं तर ती काय साधी दिसत असेल का? लक्ष्मी लक्ष्मी छंती. अहो चित्रातली लक्ष्मी पाहिली तर माणसाला असं प्रसन्न वाटतंय. कमळावर उभी आहे, दोन्हीकून दोन हातीचे मुंडके, त्याच्यात दोन असे ते कलश आहेत, एकातून बिस्किटं पडायलेत, चहात बुडून खायचे नाही हो, एकातून असे हारो पडायले. तर मला वाटतं तशी लक्ष्मी 5 मिनिटं बाळाच्या घरी आली तर पुन्हा कोण्या गावात जायचं काम पडणार नाही, आहे का नाही? कहा पोट भरण तर भरू बाळाचं पोट का पैठणचं तळ हे का काय? विठाला काय लक्ष्मी होती ही. चित्रातली लक्ष्मी पाहिल्यावर इतका आनंद. या मार्गशीर्ष महिन्यात पूजा करतात ना लक्ष्मीची. हो, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितली नाही ती पूजा. मी ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई सखुबाई मुक्ताबाई याईनं सांगितलेली व्रत करतो. भांगाऱ्या भोंगाऱ्याने सांगितलेली व्रत आपल्याला नाही आवडत. आमच्या पपेज माय म्हणली मला ते ढवळे गुरुवार करायचे. मी म्हणलं मुकाटे बस. ढवळे गुरुवार करायचे म्हणल्यावर साडी ढवळीन बाळू चिता असताना चुना लावा लागतो कपाळाला. हो, ती म्हणली मान तसं कसं काय? आणि मी म्हणलं मालक मेल्यावर ढवळी साडी नेसा, मालक जिता असल्यावर नाही. ती म्हणली माय नग मला या इंजेक्शन चांगलं होतं म्हणून तिला गुण आला, नाही तर औषध डुप्लिकेट असल्यावर गुण कसा येईल? मला एकदा अंगाच्या वरून ताप आली, मग कुठून येत असती ताप? डॉक्टरला म्हणलं अशी ताप आली तर मग त्याने अशी पिन घातली. इंजेक्शन चांगलं असलं की गुण येतो. जरसं रक्त काढून मशीनमध्ये घातलं तुम्हाला मलेरिया झालाय. मी म्हणलो बापरे. शिक्षण कमी असल्यामुळं रोगाची नाव माहीत नव्हते. म्हणलं याला खर्च, म्हणले 6 इंजेक्शन आणि 14 गोळ्या. पैसे रुपये नाही, चिखलावत पाऊस पडला. म्हणजे ज्याला लोक संध्याकाळी देते डॉक्टर त्याच्याकडून रुपया घेत नाही. मी म्हणलो मग द्या इंजेक्शन. झोपायच्या झोपीलं इकून एक दिलं इकून एक दिलं, दुखलंच नाही. म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलंच नाही ना? नाही म्हणले पैठण तालुक्यात आपल्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. आपल्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं काऊन नाही दुखलं. अंगात हाणलंच नाही, कष्ट्यातच हाणलं. आणि मग कष्ट्यात इंजेक्शन हाणल्यावर दुखणं राहत असतं वय. औषध खोटं असल्यावर गुण येतो. औषध ओरिजिनल म्हणून चपक्यात गुण आला पप्याच्या माईला. 3 ढवळा गुरुवार केलाच नाही. हो, लय जणायची औषध बोथट. अरे गुणाच येईन. मार्गशीर्ष महिन्यातली पूजा. शांबाला नावाची कन्या होती बरं. आणि काय बापाचं राज्य गेलं बरं का. आणि सगळ्या लोकांनी राज्य लुटून नेलं बरं का. भिकाऱ्याची अवस्था झाली बरं का. पण काय एके दिवशी वडिलांच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. आणि त्या मिठाच्या कळशीतला एक एक खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. त्या सैन्य ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी. जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल.
भक्त मनावे तयाशी नगुंते जो आशा पाशे अहंकार निरशिला देहभाव पालटला. इको कमी करा ना आवाज छान करा देव तुमचं चांगलं करीन. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय काय विको केलाय. चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावर देवाच्याही पेक्षा पलीकडचं प्रेम करणारे संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला याचा इको कमी करा. या इथं ठेवलेल्या साऊंडला द्या आवाज वाढवा. ते काय नाही ते काय भिताडं थोडेच येतं उघडेच येत ते तुम्ही वाढवा आवाज येत असतोय. मोटर चालू केल्या ऊस भिजतच असतोय. टाटर फेकून दिलं ना ऊस कोरडाच राहील ना. तो वाढवा तुम्ही आवाज. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे निळोबाराय प्रतिपादित करतात की नेमकं भक्त म्हणायचं कोणाला. ज्याच्या त्याच्या भ्रामक कल्पना येतात. माझ्या अष्टादश संतांनी जी भक्ताची यादी दिली ती यादी अत्यंत देवमान्य आहे, शास्त्रमान्य आहे, वेदमान्य आहे आणि पुराण मान्य आहे. या अष्टादश लोकांच्या व्यतिरिक्त भंगाऱ्यानं दिलेली यादी त्या मूर्खांची यादी त्यांच्या बायका पण मानित नाहीत. विठाला पुरावा ही साक्षी ही अधिकारी माणसांची मानली जाते, गाफील माणसांची नाही. गोड करा 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 आवाज करा करा विको कमी करा करा मोठा आवाज. या पवित्र भारतीय संस्कृतीमध्ये नाविन्यपूर्ण व्यक्तीला किंमत असते. ज्याचं आयुष्य डांबरासारखं झालंय, एका तिळा इतकं काम चांगलं नाही, खपक्या तुळशीची माळ घातली, त्या मूर्खाला मानित असतात का कुठं. आशायचा जो ऊत आलाय ऊत आशा सुंबळायचा. विठाला माझे निळोबाराय या अभंगाद्वारे अत्यंत कडक बोलतात. कडक. मी त्यालाच भक्त म्हणेल. भक्त म्हणावे तयाशी न गुंते जो आशा पाशी. मी पहिल्याच वर्गात नापास. लोकांच्या डोळ्यात बोट घालायचीच नाही, आपलं बघायचं आपण आधी. पहिल्याच वर्गात नापास का. भक्त त्याला म्हणायचं ज्याची आशा संपूर्ण संपली. बसाई से जाना जे देही उदास. बसाई से जाना जे देही उदास. गेले आशा पाशा निवारोनी गेले आशा पाशा निवारोनी. बसाई से जाना जे देही कोणाला भक्त म्हणायचं ज्याची आशा संपूर्ण संपली. कडक आवाज. तुम्ही सांगा इंग्रजीत, तुम्हाला सांगता येते ना, माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत ते. भक्ताईशे जाना जे देही उदास. गेली आशा पास निवारून. त्याला भक्त म्हणायचंय. एका ठिकाणी महाराज म्हणले ज्याच्याकडे आशा आहे का ते सगळे वाया गेले.
आशेचे बांधले आशेचे बांधले आशेचे बांधले आशेचे बांधले म्हणे वाया गेले म्हणे वाया गेले आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. धुमाचे आवाज कमी करा, धुमाचे कमी करा. काय माहिती आहे का, 1 नंबरचा आवाज कीर्तनकाराला असावा, 2 नंबरचा गायकाला असावा, माफी मागतो पक्वाद्यांनो, 3 नंबरचा मृदंगाला असावा. असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. तुम्हाला कसा वापरायचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. विडाला कारण मला 2 घंटे कीर्तन करायचं. मी कोण तुमचा मालक थोडाच तुम्हाला नियम सांगणारा नाही, पण असा नियम आहे संप्रदायाचा. थोडासा धुमाचा कमी करा, शाईचा आवाज जास्त करा. छान वाजत असते शाईचं पान. धुमाचं पान जास्त वाजलं की कधी कधी इथं बी हादरत आहे. विडाला विडाला महाराज म्हणले ज्याच्या जीवनात आशा आहे आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. देहूतल्या मालकांचा पुरावा आहे. भक्त म्हणायचं कोणाला? भक्त म्हणावे तयाशी न गुंते जो आशापाशी. आणि देहूतल्या मालकांनी सांगितलं, निळोपरायांनी सांगितलं, ज्याला अर्थाची आशा संपली तो भक्त आहे. आणि देहूतल्या मालकांनी सांगितलं असा तर सापडतच नाही. ऐसा कोणी दावा हे जयाना वडे कन्या पुत्र घोडे दाराधन. कोणी असं आवडत त्याला ह्या गोष्टी आवडत नाही. गाठ्यातला अभंग स्वीकारला नसता. माझ्या तुकोबरायांचं वाक्य अशी सगळे याच्यात गुंतलेत, त्याच्यामुळं भक्ताच्या यादीत नाहीत. दुसरं लक्षण भक्ताचं काय? अहंकार निरशिला, त्याचा राग गेला पाहिजे. आवाज नाही वाढीला की साऊंडवाल्या वसवस करी तू कीर्तनकार, कसा भक्ताच्या यादीत येईल? पक्वाद्यानं आमच्या स्वरात सुप्तेत पक्वाद नाही लावला की त्या पक्वाद्याला अक्कलच नाही, भलता तापायलाय. तू कशाचा महाराजन, कशाचा भक्ताच्या यादीचे चुंबळ्या? लायकी काय त्याची? पहिलं लक्षण आहे त्याला आशा त्याची गेली पाहिजे. दुसरं लक्षण त्याचा अहंकार गेला पाहिजे, अहंकार निरशिला. आणि तिसरं लक्षण देहावरची आसक्ती संपली पाहिजे, देहभाव पालटला. कशी लोक बसतील बरी या यादीत? आमचा एक मित्र भागवतकार आहे, लिपस्टिक लावून भागवत सांगतो. हो, बायका पण लाईनत काय काय खेड्यातल्या ते लिपस्टिक लावतंय, लाली लावतंय आणि मग भागवताला बसतंय. वैकुंठवासी धर्म भास्कर वक्ते बाबा म्हणायचे, पुरुषानं दिवसात 2दाच आरसा बघावा. वक्ते बाबाच्या नियमात कधी कधी मी पण बसत नाही, कारण सकाळी एकटा गण लावताना आरसा बघतो आणि 2 कीर्तन असल्यावर पटका पण आरशात बघून पाहतो. म्हणजे एक नियम मी पण ते मोडा, दर्पणाचे व्यवहारे इथं निषेध सांगितलं. पुरुषानं 2 वेळेच्या व्यतिरिक्त दिवसातून आरशाकडे बघितलं नाही पाहिजे. एखादा पुरुष जर दिवसात 10-15 वेळा आरशापाशीच दाताळ घेऊन फिरत असल तर वक्ते बाबा म्हणायचे, कपडे जरी माणसाचे घातले असतील पण याच्यात काही टक्के बाईचा अंश आहे. विठाला विठाला विठाला. मी भांगाऱ्या भोंगाऱ्यांचा पुरावा कधीच देणार नाही. मी 6 श्लोकांचे पुरावे देतो, अन्यथा वाचून सांगतो.
ह्या बांगाण्या बुंगाण्याची पुरावे विचारलं, सांगितलं, लोकांनी विचारलं कशात ते धोतर पिवळं होईन ना आपलं. विठाला विठाला देहभाव पालटला, देहावरली आसक्ती संपली पाहिजे. निंदा स्तुती नावडे चौथं लक्षण. त्याला निंदाही आवडू नये आणि स्तुती आवडू नये. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, किंवा महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी आवडोनी. ह्याची सगळी 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 निंदा स्तुती नावडे. आणि पाचवं लक्षण पाहता परब्रह्म आवडे. देवाच्या व्यतिरिक्त वारकरी बुवा त्याला काहीच आवडू नये. निळोबाराय म्हणतात मी त्याला मानतो. निळा तया ध्याता, ध्याता म्हणजे मानणे. हे 5 लक्षणानं युक्त जो आहे भक्त मी त्याला मानतो. ज्याची आशा संपली पाहिजे, ज्याचा राग गेला पाहिजे, देहावरची आसक्ती संपली पाहिजे, निंदास्तुतीच्या फाशात गुंतला नाही पाहिजे. 4 आणि देवाव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आवडलं पाहिजे. असा जर कोणी असेल तर मी त्याला ध्यातो. तर निळोबारायला विचारलं तुम्ही त्यालाच का मानता? अशा 5 लक्षणानं युक्त असणारा भक्त, त्याचं दर्शन झालं की विटेवरचा मालक प्राप्त होतो. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला. तुम्ही जे काही बुद्धी देताल त्याच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करील. इथे जवळच मालकांचं अधिष्ठान आहे, पैठणच्या मालकांचं. त्याही मालकाच्या आशीर्वादावर मी बोलण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी नावाचं गाव, या छोटेखानी असणाऱ्या पवित्र गोदावरीच्या तीरावर माझ्या शांतीब्रह्म नाथबाबांच्या भक्तीच्या किरणामध्ये वावरणारे तुम्ही सर्व भक्तगण मोठ्या श्रद्धेने हा उत्सव करता. तुम्हा गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्याला धन्यवाद, प्रणाम. तारखेच्या संदर्भामध्ये आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये बऱ्यापैकी ज्यांचं असं कीर्तन क्षेत्रात चांगल्या प्रतीचं नावलौकिक आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज साठे, ते तारखेच्या संदर्भात तुम्हा यजमानांच्या वतीनं ते माझ्याशी संपर्क करत होते. महाराजांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. आजचे जे यजमान आहेत श्री भरत आसाराम पाचे, ग्रामपंचायत सदस्य वडवाळी, श्री संभाजी शेषराव भोंडे आणि श्री लक्ष्मण दिनकर बडे, भरतराव, संभाजीराव आणि लक्ष्मणराव, हे तिघांना द्यावे तितके धन्यवाद. तुम्ही मला आमंत्रित केल्यामुळं अधिष्ठान दैवत भगवान व्यंकटेश्वराचं, लक्ष्मी मातेचं मला दर्शन झालं. माझ्या या 18 मालकांपैकी एका मालकाच्या परिसरामध्ये मला येण्याचा योग आला, म्हणून तुम्हाला धन्यवाद. एरवी नाही, एरवी काय कोणी कीर्तन ठेवलंय त्याचा काही प्रश्न नाही, काही नाही. तुम्ही एका पवित्र वातावरणात आहात, एका पवित्र भक्तीनं असं बहरलेल्या वातावरणात आहात. पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गोदावरी माता, हिचं पात्र जवळ आहे. आणि या भक्ती संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकाला आपल्या भक्तीच्या बळावर आपल्या घरी कामा करता यावं, हे देवाला भाग पडावं, अशा अधिकार संपन्न माझ्या पैठणच्या मालकांच्या सानिध्यातली तुम्ही लोक आहात. आणि या पवित्र ठिकाणी अशा गोड माझ्या व्यंकटेश्वराच्या पदस्पर्शाने किंवा वास्तव्याने पुनीत असणारं गाव, अशा ठिकाणी तुम्ही तिघांनी माझं यजमानपद घेतलं, म्हणून तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. विडाला विडाला. भक्त म्हणावे तयाशी, न गुंते जो आशापाशी. माझे निळोबाराय म्हणतात मी भक्त त्याच व्यक्तीला म्हणेल की ज्याची आशा संपली. हो, या आशेतून तो बाजूला गेला. आशेचे प्रकार सांगितले. बाकीच्या गोष्टीचा जर विचार केला, ज्याची आशा संपली त्याला प्रेत म्हणतात. ज्याची आशा संपली
त्याला प्रेत म्हणतात. मेलेल्या माणसाला जाळलं काय न पुरलं काय न पाण्यात टाकलं काय न कापलं काय त्याला काहीच कळत नाही. गादीव झोपिलं काय न गोदड्यावर झोपिलं काय न तसंच बेंदडात फेकून दिलं काय, काहीच नाही. त्याचं सगळं संपलंय ना, त्याला प्रेत म्हणतात. ज्याची आशा संपली त्याला प्रेत म्हणतात. आणि आशेचं गाठोडं ज्यानं जास्त डोक्यावर घेतलं त्याला गाढव म्हणतात. असं त्याला तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. विडाला आणि इकडे अर्थाच्या बाबतीत आशा असावी. पैशाविषयी ज्याची आशा संपली तो व्यवहारातली कुठलीही गोष्ट करू शकत नाही. द्रव्य पाहिजे, द्रव्य पाहिजे. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांचा पुरावा आहे. मोठं निळंबरायचं जे बोलणं आहे का ते फार गहन टोकाचं बोलणं आहे, फार टोकाचं बोलणं आहे. माझ्या नामदेवरायांचा एक पुरावा आहे. द्रव्याविन नर जरी जाहाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नामदेवरायांचा पुरावा आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, सुंदर माणूस आहे. गोरा गोमटा उत्साह पुरा. सगळ्या सिनेमातले लोक म्हणले लाखो रुपये देतो तर आमच्याकडे नाचायला चल, इतका सुंदर आहे. पण तिकिटालाच पैसे नाहीत. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. किती हुशार असल काय चलत यो, तिकटाला पैसे नसल्या हुशारी काय. वाट्यावच गप्पा हानी तू मांडे आपटू आपटू. पैठणला झाला रुपड्या नाही तुझ्याकडं आणि तू म्हणला मी चतुर आहे सुंदर आहे. अद्याप नाही. द्रव्याविन नर, किंमत नाही, पैसा लागतो. अर्थ नावाचा पुरुषार्थ. पण तो किती असल्याच्या नंतर समाधान वाटावा, इथं मात्र बांध घातला. आणि या बांधाच्या टप्प्यात जो सापडतो, त्या चौकटीत जो बसतो, निळोबा आहेत त्याला भक्त म्हणतात. विठाला माझ्या वारकरी संप्रदायाला पोषक असा पुरावा एक सापडला, पण तो संत वाङ्मयातला नाही. किंवा किंवा माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा नाही. साई इतना दिजिये जामे कुटुंब समाय, मैबीर भूका न रहो साधू भूका न जाय. हे देवा मला एवढं देऊन टाक की माझ्या कुटुंबातला एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे. आणि माझ्या घरी आलेला निष्ठावंत वारकरी तोही उपाशी जाता कामा नये, इतकं देऊन टाक. एवढी जर आशा असली तर निळोबाराय काही म्हणायचे नाही. जेवताना लोणचं किती घेतात? थोडं थोडं थोडं. ते पण कोण्या ऋतूत जास्त घेतात? उन्हाळ्यात. हाय का नाही, हाय का नाही. हिवाळ्यात एक जण लिंबू पिऊ लागला. अरे मी म्हणलो वा 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 वा, येड्याचा एक नंबरचा अवतार. हो. एक जणांना आम्ही दहीन धपाटे वाढे. एक जणाला दहीन धपाटे. दही कसं असतंय उतरेश्वर वारकरी बाबा, आंबटच असतं. दही आंबट असतंय. दहीन धपाटे वाढ्याच्या नंतर ते म्हणला लिंबू आहे का? मी म्हणलो याला काही असल लिंबू लागत असन. त्यानं गिलासाव असं हाणल्याबरोबर 2 तुकडे केले, दह्यात लिंबू पिळलं खापक्या. वा 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 वा. हो, मूर्खातला शिखामणी आहे तो. कशावर काय खावा याची पण अक्कल लागते. जेवत असताना शारोदका भयो भोक्तव्यम स्तते वचा, उदरम व्यथा निवारण हितार्थायाम, यत शारोदकम भयानायाम रसनाम प्रियांजनो वैशानरो नस्तते वचा. सांगू काय पुढे सरकून? उदरं व्यत भय सकल सुधा भय छंद कला भय जायन्ते, रसना भय कति मुक्त भया भय रसनायति भय जायन्ते, सुधा निवारणन हितार्थायाम रुचि भय जायति सकल चुदो, शारोदक भय वैशानरो शारोदक भय वैशानरो शारोदक भय वैशानरो. मिठाचं आणि आंबट, आंब्यापासून किंवा लिंबापासून केलेलं हे शारोदक कसं वापरलं पाहिजे माहितीये का? वैशानर भय शारोदका.
विस्त्याला हात लावल्याच्या नंतर कसा चटका बसल्या माग माणूस हात करतोय, तसा आलादी लोणच्याला बोट लावायचं आणि सहज जिभेला चिटकवायचं. इतकं लोणचं खाल्लं पाहिजे. हो, एक जण म्हणला जितकं वरण तितकं लोणचं. वा 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 वा, लय येडगळ. आमचा एक पाहुणा होता, तो भारत बैंगनावर तूप खात होता. हो, वांगे भाजले आणि त्याच्यावर तूप खाल्लं. वा वा बैंगण्या, शाबाश म्हणलं बैंगण्या, तुला मेल्यावर मंदिरात मीठ लावून ठेवू, म्हणजे तू शिकले पाहिजे लोक काय. विठाला विठाला. हे जेवत असताना लोणचाची चिरी ज्या प्रमाणात वापरते त्या प्रमाणात अर्थ प्रेम असावा. त्या आशेच्या दारातून बाजूला सरकाला महाराज. शास्त्र आहे त्याच्यासाठी, शास्त्र आहे शास्त्र. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी पहिल्या वर्गात नापास आहे. फक्त मला बोलता खास येते. मी बोलतो मात्र चांगलं, इतकं मात्र छान आहे. आगा तृप्तावसो भय जायते सुधा जायते भोक्तयां घृतेषु सुपंगती हाम. मस्त शहाण्याबाईनं पुरणपोळी केली. वाक्य नीट ऐका. हुशार आणि चतुरबाईनं, सुगरणबाईनं, शहाणी म्हणण्यापेक्षा सुगरणबाईनं पुरणपोळी केली. सगळ्या बायाला पुरणपोळ्या येत नसतात. मला टकटक दिसतात, कोणाकोणाला येत नाहीत. मी काय गांजा ओढून फिरतोय का, माझ्या गोळ्या संपल्यात का काय, मला कळत नाही कोणाला पोळी येते. पुरणपोळी येण्यासाठी तिला अन्नपूर्णेची कृपा लागते. कोणाही बाईला पुरणपोळी येत नाही. काही बायकांनी पुरणपोळी केल्यावर पुरण पाहावं लागते. तुर्कस्तानात हे, खारबस्तानात हे. काहीचं पुरण सगळ्या कोपऱ्यात पांगत, पण खालचं पाकड खालीन वलचं उलथाण्यालाच आलं. काय द्वारका अशी पोळी असते का ग द्वारका? इथली सोडून आमच्या इथली, तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून मी? कशा आणताय त्याला मला? कसं शक्य आहे ते? सुगरणबाईनं पुरणपोळी केली, तुपाची वाटी भरून ठेवली. होत्रे शर्व किती खाते माणूस? 2, 3, 4, 12, 15. पण किती वेळापर्यंत? ढेकर येईपर्यंत. आवे वायूचे नि सुचाट भवे, जठरा तृप्ताचे नि चेवे, येता वायू सुसाट भवे आनन पुटागा. जेवत असताना पोटातून जठराग्नी तृप्त झाल्याच्या नंतर एक वारं येत असतं, त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये ढेकर म्हणतात. ढेकरे जेवण दिसे साचे, नाहीतर का ते पुंथा कुंठी, नाहीतर का ते पुंथा कुंठी, पुंथा कुंठी, नाहीतरी साचे पुंथा कुंठी. ढेकरे जेवण साचे, नाहीतर का ते पुंथा कुंठी, नाहीतर का ते पुंथा कुंठी, नाहीतर का ते वा. ढेकर झालं की आता जेवण तृप्त झालं. जेवली आचे खरे वरी उमाते ढेकरे, वरी उमाते ढेकरे, वरी उमाते ढेकरे, जेवले वरी उमाते ढेकरे, वरी उमाते ढेकरे. ढेकर आला की आता काय ताण नाही. 12:30 पस्तूर कीर्तन चल देऊ. पहिल्यांदाच आलो ह्या गावाला मी. हो, 3717 गावं झाले आजच्या, माझे पूर्ण 18वं गाव आहे. 3718वं गाव. चल द्या. बालाजीचा उत्सव आहे इकडं, मालकांचा अधिष्ठान आहे. घंटाकचं आगाव केलं का मीटर जळायलं का बाळ्याचं. चल द्या कोरक बी कळण जाताना. विठाला ढेकर आलं की जेवण बंद. आणि ते आल्यावर खाल्ल्यावर पचन होतं का? अजीर्ण होते. अजीर्ण. तयार्थाचे नि सोयी तृप्तावसने ढेकर देई,
त्या प्रतीचा अर्थावर प्रेम असलं पाहिजे. तितकं प्रेम तर ह्या चौकटीत बसतो, अन्यथा निळोबरायच्या चौकटीत बसत नाही. आणि ही सगळी संत त्या चौकटीत बसतात, म्हणून निळोबराय त्यांना मानतात, त्यांना भक्त म्हणतात. एकदा पंढरपुरातले मालक हातामध्ये एक पात्र घेतलं. आवाज वाढवा, करा करा, थोडासा करा करा करा, चांगलं करीन देऊ तुमचं. साऊंड सिस्टीम चांगली, फक्त वाढवा थोडंसं. पंढरपुरातले मालक विटेवरनं खाली उतरले. तर आईसाहेबांनी विचारलं, कुठं निघलात? आईसाहेब म्हणजे रुक्मिणी आईसाहेब, भक्त कोणाला म्हणायचं? कुठे निघालात मालक तुम्ही? लक्ष्मी, माझे भक्त भजन करायलेत. भजनाचा मध्य असतो विठोबा रखुमाई, आणि आता काही वेळात ते विठोबा रखुमाईचं भजन घेतील. त्यावेळेला बुक्का लावणं आपल्या संप्रदायातला नियम असतो, आणि म्हणून त्या भक्ताला बुक्का लावण्यासाठी मी चाललोय. असे पंढरपुरातले मालक मालकिनीला म्हणू लागले. तर मालकिनीनं थोडी शंका घेतली. काही तुम्हाला कळतं का हो म्हणे? काही कळतं तुम्हाला? देवानं सांगितलं नेमकं काय चुकलंय माझं? काहीच नाही. अहो, तुमचा भक्त भजन करायला विठोबा रखुमाईला बुक्का लावते, तर गरुडाला पाठवा. नाही का आपल्याकडं नोकर आहे ना? गरुड आहे ना आपल्याकडं, हुशार आहे, चतुर आहे. काही सेकंदात तिथपर्यंत जाईल. त्याला काय ब्रेकरचा संबंध नाही, खड्ड्याच्या रस्त्याचा संबंध नाही, टोल नाक्याचा संबंध नाही, पेट्रोल पंपाचा संबंध नाही, आडवाआडवीचा संबंध नाही. काही सेकंदात तिथं जाईल. लाईन न ते बुक्का. तुझ्या लक्षात नाही लक्ष्मी, माझ्याच लक्षात नाही. कधी असतं, कधी कधी काय ठरतं माहिती आहे का? संसारात आलेल्या माणसांनी जास्त फुरसानाच्या शिल्लक नादी लागू नये. मी फुरसानाच्या म्हणायलो, तुम्ही अंगावर काय घेतलं? तुम्हाला बायकोच्या वाटायला का? मी संन्याशी आहे का तसं सांगायला? हा, मैन ऐकल्यावर मला भाकरी देईन का मी असं म्हणल्यावर? मी फुरसन म्हणायलो, फुरसन फुरसन, बायका नाही. तुम्हाला सांगू का फुरसन किती बेकार असते? 5ची मोटर चालू आहे, दांडात फुरसन अडकलं, आणि दारुळ्या जांभळी खाली, दारुळ्या म्हणजे दारुळ्या हे नाही, दारुळ्या कोरं घेणारा, दारे धरणारा, ते जांभळी खाली भाकरी खाऊ लागला. 1.5 घंटा झालं तरी कडीला पाणी गेलंच नाही. ते म्हणलं 5ची मोटर चालू आहे. हा, ऊस कोरडा, एरंडच भिजले. अहो, दांडच फोडा फुरसानानं. 5च्या मोटरचा दांड कचरा म्हणजे फुरसन फोडित आहे. तसं फुरसानाच्या आती नादी लागायचं नाही. पंढरपुरातले मालक म्हणले, अगं गरुडाला नाही जमत. कसं जमत नाही? हा, बाळू महाराज गिरगाव करायला किती जणांनी बुक्का लावला? हा, किती हार घातले? हारात जाऊनी म्हणजे बरं आहे आजचं. विठाला विठाला विठाला, किती जणांना बुक्का लावला?